तुमचा लॅपटॉप आता 18% महाग झालाय का माहिती का? ऍपलने काही नवीन बनवलं म्हणून नाही, नवीन चिप नाही, नवीन डिझाईन नाही, काहीच नवीन नाहीये. ऍपलने फक्त प्राइस वाढवली वर्षाच्या मध्येच. ज्या प्रोडक्ट्स आधी महिन्यापासून विकले जात होते त्याच प्रोडक्ट्सची. पण खरी गोष्ट इथे सुरू होते. आपल्यापासून 20 मिनिटाच्या अंतरावर ठाण्यामध्ये मुंबईत अमेझॉन एक मोठं AI डेटा सेंटर बांधायचा प्रयत्न करत आहे. 54 एकर मध्ये अमेझॉनचा डेटा सेंटर उभारण्यात येणार. डेटा सेंटर जिथे उभारलं जात आहे त्या जागेला आमचा विरोध आहे. तिथली लोक त्याचा विरोध करतायत, लढतायत, प्रोटेस्ट करतायत, पेटिशन फाईल झाल्यात. एक कॅम्पेन चालू आहे वेकअप ठाणेकर नावाने. म्हणजे जे बूम तुमचा मॅकबुक महाग करतय तोच बूम आता तुमच्या घराशेजारी आलेला आहे. ही सिलिकॉन व्हॅलीची यूएसची स्टोरी नाहीये, ही तुमची आमची आपली स्वतःची स्टोरी. मी तुमच्याशी प्रामाणिक राहतो. काही आठवड्यांपूर्वी मी स्वतः पैसे AI स्टॉक्स मध्ये टाकायचा प्रयत्न करत होतो, पण बाय क्लिक करायच्या आधी मी ठरवलं की हेडलाईन्स नको, ऍक्च्युअल नंबर्स वाचवा. JP मॉर्गनची रिपोर्ट वाचली, पिम्कोची नोट वाचली, CNBC ट्रान्सक्रिप्ट वाचल्या आणि एका नंबरने मला पूर्णपणे थक्क केलं. एक बिग टेक जर 100 रुपये कमवते तर त्यातले 94 रुपये परत बाहेर जातात. AI चिप्स मध्ये जातात, बिल्डिंग्स मध्ये जातात, डेटा सेंटर मध्ये जातात. फक्त 6 रुपये उरतात डिव्हिडंड साठी, सॅलरी साठी, बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी. 3 वर्षापूर्वी हा नंबर 40 रुपयावरती होता, आता 94 रुपयावरती आहे. सो इन टुडेज केस स्टडी वी आर गोइंग टू अंडरस्टँड 4 थिंग्स. डेटा सेंटर्स म्हणजे नक्की काय असतं, फिजिकल, आणि एक बांधायला करोडो डॉलर्स का लागतात, एक बिग टेक जे पैसे खर्च करते आणि AI जे प्रत्यक्षात कमवते, हा हिशोब का जुळत नाहीये. ऍपल आणि सॅन फ्रान्सिस्को मधले 25 लोकांचा एक स्टार्टअप आणि उबर हे तिघेही प्रेशर खाली का दबले गेले. आणि सगळ्यात शेवटी हा बबल खरा असो वा नसो, यातून भारताला काय शिकायला मिळणार आहे आणि बाकीचं जग जर चुकलं तर आपल्याला काय संधी मिळणार आहे. AI will be a pretty good thing to invest in. It is going to be, I think, just a booming year for AI and tech stuff. हे सगळे नंबर समजून घेण्याआधी आपण एक पिक्चर डोक्यामध्ये समजूयात. तुम्ही ChatGPT मध्ये एक प्रश्न टाईप केला तेव्हा तुमचा फोन उत्तर देत नाही. तुमचा फोन म्हणजे फक्त ग्लास आणि वायफाय. खरं थिंकिंग कुठेतरी वेगळीकडे होतं. एक मोठ्या खिडकी नसलेल्या इंडस्ट्रियल वेअरहाऊस मध्ये होतं, ज्यात मेटल रॅक्स भरलेले असतात आणि प्रत्येक रॅक मध्ये हजारो चिप्स असतात. त्या वेअरहाऊसला म्हणतात डेटा सेंटर. एक बिल्डिंग मध्ये 1,00,000 NVIDIA GPUs मावतात. एक GPU ची किंमत 30 ते 40 हजार डॉलर आहे. म्हणजे एका बिल्डिंग मध्ये फक्त चिप्सची किंमत 3 ते 4 अब्ज डॉलर होते. यात कूलिंग, पॉवरिंग, केबल, कॉन्क्रीट, फायर, सस्पेन्शन हे सगळं टाका आणि एक डेटा सेंटर बांधायला जवळजवळ 10 ते 25 अब्ज डॉलर लागतात. हेच ते मशीन आहे ज्याच्यासाठी पूर्ण जगामध्ये रेसिंग चालू आहे. 2020 मध्ये ChatGPT यायच्या आधी सगळ्यात मोठ्या 4 टेक कंपनीज मिळून वर्षभराच्या 90 अब्ज डॉलर्स खर्च करत होत्या. 2023 पर्यंत 147 अब्ज, 2025 पर्यंत 410 अब्ज, 2026 पर्यंत 725 अब्ज. 6 वर्षात खर्च 8 पटीने वाढला. पण JP मॉर्गनने बसून हिशोब केला. हा सगळा खर्च जस्टिफाय व्हायला AI ला दरवर्षी कमवायला किती पैसे लागतील, तर 650 अब्ज डॉलर. आता सगळ्या मोठ्या AI कंपनीज मिळून OpenAI, Anthropic, Google एकत्र कमवतात फक्त 75 अब्ज डॉलर. हाच तो गॅप आहे. 9 ते 10 पट. जितका एक डॉलर कंपनीच्या आत येतो तितके 9 ते 10 डॉलर बाहेर जातात. पण इथे फक्त पैसे खर्च नाही होते. डेटा सेंटर फक्त पैसे नाही जाळत, ते पाणी जाळतं, पॉवर जाळतं आणि ज्या जमिनीवर ते उभे राहतात ती जमीन सर्व रॅक बनायच्या आधी कोणाची तरी होतीच ना. जॉर्जिया अमेरिकेमध्ये डेटा सेंटर बूम मुळे तिथल्या युटिलिटीला पॉवर ग्रिड वाढवायची गरज लागली आणि त्याचे पैसे कुणी दिले,
दिले? डेटा सेंटरने नाही, तिथल्या रेसिडेंट्सने दिले, तिथे राहणाऱ्या लोकांनी दिले, त्यांच्या इलेक्ट्रिसिटी बिल्स मधून दिली. डेटा सेंटर सतत गुणगुणत असतो. WHO म्हणतं रात्री सतत 40 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असेल तर तो कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क ठरतो. डेटा सेंटर सतत 55 ते 65 डेसिबल्स वरती आवाज करत असतात. आणि मग येतं पाणी. पण इथे मी टेक्नॉलॉजी सोबत प्रामाणिक राहतो, कारण इंटरनेटवर जरा जास्तच एक्झॅजरेट करतात. 4 लोकांची एक फॅमिली रोज 10 AI प्रॉम्प्ट्स वापरून त्यांच्या दिवसाच्या एकूण पाण्यापैकी 0.5% कमी पाणी वापरते. म्हणजे तुमच्या ChatGPTची सवय पाण्याच्या क्रायसिसचं कारण नाहीये, पण भारतातले 50% पैकी जास्त डेटा सेंटर्स पाण्याची आधीच टंचाई असलेल्या भागामध्ये बांधले जातात. हा प्रश्न कधीच तुमच्या प्रॉम्प्टचा नव्हता. हा प्रश्न ही बिल्डिंग कुठे बांधली जाते त्याचा होता. सगळ्यांना वाटत होतं एंटरप्राइजेस कायम पैसे देत राहतील AI साठी. हाच तो बेट होता ज्यावर $1 ट्रिलियन व्हॅल्युएशन उभे राहत होते. पण जून 2026 मध्ये असं काहीतरी घडलं जे मार्केटला अपेक्षितच नव्हतं. उबरच्या CTOनी उघडपणे कबूल केलं. उबरनी त्यांचं संपूर्ण वर्षाचं AI बजेट फक्त 4 महिन्यात संपवलं. म्हणून एंटरप्राइजेस हे स्वस्त पर्यायाकडे पळतात. आणि म्हणून पॅलेंटियरचा CEO तो CNBC वर जाऊन स्पष्ट म्हणला, माझ्याकडे येणारा प्रत्येक एंटरप्राइज म्हणतो मी अशा टोकनसाठी पैसे खर्च करतोय ज्यातून काहीच व्हॅल्यू मिळत नाहीये. हे कोणी क्रिटिक बोलत नाहीये, हा या पृथ्वीवरच्या सगळ्यात मोठ्या एंटरप्राइज सॉफ्टवेअर CEO पैकी एक बोलतोय. मग जर एंटरप्राइजेस पळतायत, जर ROI तुटतोय, तर Amazon, मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा अजूनही जास्त खर्च का करतायत? याचं उत्तर आहे साऊथ कोरियामधल्या एका फॅक्टरीमध्ये सॅमसंग मेमरी चिप बनवतं. तो चिप जे तुमच्या लॅपटॉपमध्ये, फोनमध्ये, अगदी वॉशिंग मशीन मध्येही असतात. 2024 मध्ये सॅमसंग समोर एक पर्याय होता. ते रेग्युलर मेमरी चिप्स ऍपल, डेल सारख्या कंपनीजला विकायचं किंवा त्याहून खूप महाग असलेलं व्हर्जन AI डेटा सेंटर्सला विकायचं. AI डेटा सेंटर्स प्रत्येक मॉड्यूलसाठी 10 पट जास्त पैसे देत होते. म्हणून सॅमसंग, SK हायनेक्स आणि मायक्रॉन जे जगातल्या 90% मेमरी सप्लायवर कंट्रोल ठेवतात, त्यांनी त्यांचं 93% प्रोडक्शन AI कडे वळवलंय. DRAMची किंमत इयर ऑन इयर 171% वाढली. 1 GB रॅमची किंमत 6 महिन्यात 43 सेंट्स वरून $2.39 पर्यंत गेली. म्हणून 25 जून 2026 ला ऍपलने असं काहीतरी केलं जे त्यांनी आधी कधीच केलं नव्हतं. वर्षाच्या मध्येच प्राइस वाढवली. आता ही गोष्ट कोणा दुसऱ्याची राहत नाही. विशाखापट्टणम मध्ये अदानी, गुगल आणि एअरटेल मिळून भारतातला सगळ्यात मोठा AI कॅम्पस बांधतात. $15 अब्ज, एक पूर्ण गिगावॉट, 480 एकर जमीन. पण त्या 480 एकर जमिनीपैकी 200 एकर जमीन दलित फॅमिलीजची होती, जी तिथल्या स्टेटने त्यांना 1970च्या दशकामध्ये दिली होती. शहरातली नॅचरल ड्रेनेज सिस्टम आधीच तुटलेली. ही साईट वाईल्ड लाईफ सेंचुरीजच्या सीमेवर बनवली जाते. मुडासारलोवा, सॉरी इफ आय एम टेकिंग दिस नेम रॉंग, हे रिझर्व्हर जे संपूर्ण शहराला पिण्याचं पाणी देतं, त्याच्यावरच थेट या डिस्ट्रप्शनचा परिणाम होणार. तुम्हाला आठवतं का, या व्हिडिओच्या सुरुवातीमध्ये आपण ठाण्याबद्दल बोललो होतो. हीच स्टोरी आता 2 शहरांमध्ये एकाच वेळी घडती, कारण भारताकडे अजूनही याच्यासाठी कुठलीच बाइंडिंग रेग्युलेटरी फ्रेमवर्कच नाही. ड्राफ्ट नॅशनल डेटा सेंटर पॉलिसी 2025 इफिशियन्सीला एनकरेज करते, पण मॅन्डेट मात्र करत नाही. पण जगाने अशीच कन्व्हिन्सिंग स्टोरी आधी एकदा ऐकलेली होती. 1996 मध्ये अमेरिकेमध्ये टेलिकम्युनिकेशन ऍक्ट पास केला. सगळ्यांना वाटलं होतं की इंटरनेट ट्रॅफिक दर 3 महिन्यांनी दुप्पट होईल. कंपनीजनी फायबर ऑप्टिक्स केबल्स साठी $500 अब्ज ओतले. ग्लोबल क्रॉसिंग कंपनीची व्हॅल्युएशन $47 अब्ज पर्यंत गेली होती. 1 वर्षाचाही प्रॉफिट न कमवता. मग क्रॅश आला, कारण इंटरनेट ट्रॅफिक खरंच वाढलं दरवर्षी 100%, जे खरं तर खूप होतं, पण एवढ्या खर्चाला जस्टिफाय करण्यासाठी नव्हतं. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला जितकी फायबर ऑप्टिक्स टाकली होती त्यातली फक्त 2.7% प्रत्यक्षात डेटा कॅरी करत होते. 95% पेक्षा जास्त जमिनीखाली तशीच पडून अनयुज्ड. वर्ल्ड कॉन कोसळलं, ग्लोबल क्रॉसिंग बँकरप्ट झाली.
$2 ट्रिलियन गायब झाले. आणि आता चायनामध्ये अगदी सेम असाच पॅटर्न दिसतोय. चायनीज आउटलेट सांगतायत त्यांच्या नवीन बांधलेल्या AI डेटा सेंटर्स पैकी जवळपास 80% रिकामे पडलेत. हा आता 25 वर्षापूर्वीचा काळ नाहीये, हे परत घडते आणि आपल्या शेजारच्या देशामध्ये घडते. तर मग हा डेफिनेटली एक बबल आहे का, आपल्याला खरं माहिती नाहीये. आणि जो कोणी तुम्हाला ठामपणे हो किंवा नाही सांगतोय तो खोटं बोलतोय. का ते सांगतो. 2000 साली कोसळलेल्या टेलिकॉम कंपनीज ह्या डेट वरती चालत होत्या, पैसे गमवत होत्या. एनविडियाने गेल्या वर्षी $120 अब्ज नेट इन्कम कमवलं. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अमेझॉन या आजवरच्या सगळ्यात प्रॉफिटेबल कंपनीज पैकी एक आहेत. .com पीकच्या वेळी नॅसडॅकचं व्हॅल्युएशन मल्टिपल हे जवळजवळ 60 पॉईंट्सच्या आसपास होतं. आज ते आहे जवळपास 26 पॉईंटच्या आसपास. नॉर्मल पेक्षा जास्त, पण 1999च्या वेडेपणापासून खूप लांब. टेक्नॉलॉजी खरी आहे, रेव्हेन्यू खरा आहे, पण आपण बेट लावत नाही की हे जग बदलेल की नाही. आपण बेट लावतोय की त्याची किंमत खरंच योग्य आहे की नाही. तर पुढे काय होणार, 2 रस्ते आहेत. पहिला रस्ता, बबल फुटतो, जॉब्स जाता, टेक कंपनीज खर्च करणं एकदम थांबवतात आणि तोच खर्च आहे जो भारताच्या IT आणि सर्व्हिस सेक्टरला चालवतो. दुसरा रस्ता, बबल फुटत नाही, त्याऐवजी या व्हॅल्युएशनला जस्टिफाय करायला AI कंपनीज प्रॉफिट कडे धावतात, टोकनचे प्राइसेस वाढतात. पण एक तिसरी गोष्ट आहे जी दोन्ही रस्त्यावर तितकीच खरी आहे. ठाण्यात, विशाखापट्टणम मध्ये पाणी आणि जमीन खर्च होत राहणार. आता या क्षणी वॉल स्ट्रीटवर काही ठरव, म्हणजे उपाय अमेरिकेच्या स्टॉक मार्केटच्या निर्णयाची वाट बघत बसणार नाही. उपाय आहे आतापासून रेग्युलेशन्स, प्रत्येक लिटर, प्रत्येक किलोवॅटचं पब्लिक डिस्क्लोजर आणि क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट असेसमेंट. एक प्रोजेक्ट पुरता नाही तर पूर्ण वॉटर बेसिनसाठी. आणि हे कुठेतरी ऑलरेडी काम करते. अमेरिकेत सामान्य नागरिकांनी फक्त पब्लिक रेकॉर्ड्स आणि सिटी काउन्सिल मीटिंग वापरून $64 अब्ज पेक्षा जास्त किमतीचे AI डेटा सेंटर्सचे प्रोजेक्ट रोखले. ही प्लेबुक आधीच अस्तित्वात आहे, आपल्याला फक्त त्याचा वापर करायचा आहे. आपण फक्त हा बेट लावत नाही की हे जग बदलेल की नाही किंवा याची किंमत स्प्रेडशीट्सवर बरोबर बसते की नाही. आपण आता ठरवतोय की किंमत खरी कोण मोजणार. ठाण्यात, वायझॅगमध्ये, अशा गावांमध्ये ज्यांना कधीच मत घ्यायची संधीच मिळाली नाही. तर सांगा मला, हा माणुसकीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा बेट आहे की सगळ्यात मोठं बिल जे आपण शांतपणे अशा लोकांच्या हातात देतोय ज्यांना हे भरणं परवडतच नाहीये. That's it from my side, guys. Thank you for watching this video. This is me, Sahil Arikar, thinking out loud. Do like, share and subscribe to the video. तुम्हाला या टॉपिकमध्ये अजून कुठले इनपुट्स द्यायचे तर कमेंट्समध्ये नक्की द्या. आणि आणखीन काय इन्क्लूड करायला पाहिजे होते या टॉपिकमध्ये, केस स्टडीमध्ये, ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला आवडेल ते पण नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. टिल देन, थँक्यू.